दृश्य मला पाहायला मिळते। आपल्या काळामध्ये दोन चक्रीवादळ आली होती, त्योक्ते आणि निसर्ग। ती आली आणि आपलं नुकसान करून गेली। ती वादळ होती समुद्रामध्ये, पण आता मला 2-4 दिवसामध्ये किनारपट्टीवरती एक भगवं वादळ दिसते आणि हे भगवं वादळ दिल्लीच्या दिशेने निघालेलं आहे। जसं वादळ म्हटल्यानंतर वादळ असतं, पण आपलं भगवं वादळ वेगळं आहे। ज्यांच्या डोक्यामध्ये मस्ती आहे त्यांना मुळासकट उकडून टाकणारं हे वादळ आहे। मगाशी मी सिंधुदुर्ग किल्ल्यात गेलो आणि वैभवचं खरंच कौतुक केलं। भास्कर उद्धव उद्धव म्हणत आहे की केवढे उद्धवमय झाले, त्याचा तो एक त्याची एक प्रचिती आहे। पण वैभव तुझं मी खरंच कौतुक का केलं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आपल्या या सिंधुदुर्गात आहे आणि यापूर्वी सुद्धा ते मंदिर होतं, ते बऱ्याच वर्षांपासून आहे। पण आजपर्यंत कोणालाही सुचलं नव्हतं की आपल्या राजाला शोभेचं एक चांगलं सिंहासन करायचं। आणि हे सिंहासन सोन्याचं नाहीये, हे आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे। दगडांच्या देशा, कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा, तसं ते अस्सल दगडांचा सिंहासन आहे। आणि आपल्याला सुद्धा आपल्या महाराष्ट्राची ओळख तीच ठेवायची, कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा। हे आता जे चाललंय गुंडांच्या, लाचारांच्या, नामर्दाच्या देशा, ही आमच्या महाराष्ट्राची ओळख नाहीये। दिल्ली समोर म्हणजे आग्र्याच्या दरबारात सुद्धा न झुकणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यापासून त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे निघालेले त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत। आणि या महाराष्ट्रामध्ये जो जन्माला येतो तो जन्मजात शिवप्रेम अंगामध्ये भिनवूनच जन्माला येतो, त्याला शिवप्रेम शिकवावंच लागत नाही। मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक झालो। काही दिवसांपूर्वी आपले पंतप्रधान येऊन गेले। हल्ली त्यांना बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये यावंसं वाटायला लागले। आता परत 19 फेब्रुवारीला येतात शिवनेरीवर, मध्ये येऊन गेले सिंधुदुर्गात। सिंधुदुर्गामध्ये आले खरे, पण जे सिंधुदुर्गाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या किल्ल्यावरून किल्ल्याचं नाव ठेवलं गेलं, त्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये गेलेच नाहीत आणि मंदिरामध्ये तर नाहीच नाही आले। हा, एक चांगली गोष्ट केली, तो नौदलाचा दिवस साजरा केला। आपल्या शक्तीचं प्रदर्शन, आपल्या म्हणजे आपल्या देशाच्या, ही मोदींची शक्ती नाही, माझ्या भारत मातेच्या नौदलाची ती शक्ती आहे, ती आधीपासून आहे आणि याच्या पुढे सुद्धा राहणार आहे। मग म्हणायचं म्हणून कोणाच्या तरी डोक्यात एक कल्पना निघाली आणि एक पुतळा उभा केला तिकडे राजकोटला, तर आनंद आहे। असे पुतळे राज्यभर खूप आहेत आणि आणखीन खूप होतील, करायलाच पाहिजेत, कारण ते आमचं दैवतच आहे। पण मला असं वाटलं होतं की येतायत सिंधुदुर्गामध्ये, पहिल्या प्रथम येतायत, जातील आमच्या महाराजांसमोर नतमस्तक होतील आणि संकटामध्ये कधीही न आलेले पंतप्रधान निदान या निमित्ताने तरी महाराष्ट्राला नाहीतर माझ्या कोकण किनारपट्टीला काहीतरी भरघोस देऊन जातील। दिलं तर काहीच नाही, पण उलटा आपल्या राज्यात येणारा तो पाणबुडीचा पर्यटन प्रकल्प होता, तो गुजरातला घेऊन गेले। म्हणजे आता मला भीती अशी वाटते, हे येत आहेत आणि बघता तिकडे काय चांगलं आहे ते घेऊन आपल्या गुजरातला पळून नेतात। अहो मोदीजी, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, गुजरातचे मुख्यमंत्री होतात, तेव्हा तुम्ही जे करत होता ते ठीक आहे, पण आमचं काही गुजरात बद्दल द्वेष नाही आमचा। गुजरातला तुम्ही जरूर समृद्ध करा, पण तुमची जी एक अशी थोडीशी भावना आहे की गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल। माझा महाराष्ट्र समृद्धच आहे। माझ्या महाराष्ट्राला जो वारसा लाभलाय तो एवढा प्रचंड वैभवशाली आहे की मला नाही वाटत तो दुसऱ्या कोणत्या राज्याला क्वचितच लाभला असेल किंवा नसेल। हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे, वीरांचा महाराष्ट्र आहे, मर्दांचा आहे, क्रांतिकारकांचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, समाज सुधारकांचा हा महाराष्ट्र आहे। तुम्ही कोणतेही क्षेत्र काय, हा महाराष्ट्र कोणत्याही क्षेत्रामध्ये अजिबात मागे नाही, तसुपर पुढेच आहे। आणि मग ज्या ज्या वेळेला तुमचं ठीक आहे गुजरातचं प्रेम गुजरात पुरतं ठेवा,